मनीषा मी येतो लागणार जाऊ पाटक्यान. मग काहीतरी खाऊन जायचं होतं ना. आता काय खाते तिला लग्नाचं खा लागत ना तुला माहिती ना. अहो नाश्ता वगैरे काही करा ना. अरे ते मला बळबळ जेव घालतात. बळबळ जेव घालता. हा तिला जर कमी खाल्लं तर ते म्हणते तू काय वामर राग भरलाय. हा का? हा एवढं कोण आहे बाबा जवळचं? इकडे तुला सांगतो बाहेर ये. आता काय झाडू मारता मारता येऊ बाहेर? बाहेर ते बाई या बाबा काय वैताग देतो काय माहिती. चल बाहेर. काय म्हणता? अगं हं, तुला माहिती नाही का काय? त्या मागच्या लागणार आपण सगळं गेलो. हा. मी जेवलो नाही. हा. नवद बापर रुसला का नाही राम राम सुद्धा घाल नाही मला तो. मग आता रुसला म्हणून काय लगे त्याच्यासाठी पळत सुटायचं का आपण? अगं एक दिवस आपलं अन्न वाचत एवढं ना येतो खाऊन तिकडं. बाई खातो तर खातो आणि अहो, रोजच्या 2-2 4-4 पोळ्या फेकल्या जातात. जेवण काय माहिती का तिनं मी विचारलं होतं राजाराणी तुला बांधून आणतो एवढी. हा का? हा. बापरे मग जा. हा? मग जा. आणि एक काय तुला सांगतो हं. घर सोडून कुठं बाहेर जायचं नाही. आता कुठे चालली मी उधळायला? नाही तर तू काय करते जाते त्या बाय का गप्पा करा घर मोका टाकून त्या दिवशी कुत्र्यानं हा खाल्लं मटण खाऊन घेतलं मध्ये घरामध्ये. किती आणलं होतं एवढंच होतं अगं ते. ते पाव शेरकावा नाही पण ते खालं ना मी उपास खाऊ द्या राहिलो. ना. एक दिवस कुत्र्याने खाल्लं तर काय फरक पडतो? रोज आपण खातो. एक दिवस कुत्र्याने खाल्लं तर काही फरक पडत नाही. खाऊ द्या. म्हणजे माणसाला नको ना ते घालायचं कुत्र्याला खाला. कुत्रं काय खातो माणसं काय खाते का? अहो तुम्ही काय एक दिवस काय उपाशी मेले का काय? मग नाही उपाशीच नाही ग खाल्लंच ना थोडंफार पण होतं ना. तो लक्ष नाही ना करा तो लक्ष नाही ना तो लक्ष माझं कुठे आहे लक्ष? तो लक्ष करता कुत्र्यानं मटण का खाला असतं. मग कुठे लक्ष आहे जा माझं? तिच्या वायरमध्ये गप्पा कर इडून पुढे गप्पा सप्पा सगळं बंद कर टाकायचं घर आपलं घर. म्हणजे बायांमध्ये बसायचं नाही बोलायचं नाही फक्त घरच धरायला बसू का? मग घर तर लावून घ्यायचं कम से कम. का बरं? तुला घरात इतकं गरमाट होतं जेव्हा माणूस आलं का तेव्हा तू अंगणातच बसेल का हो का बाहेर बसली पण मला गरमाट होतं का कर फॅन आहे ना तुला माहिती फॅन लावून बसायचं. नाही मला आवडत फॅन मध्ये गरम हवा फेकती म्हणून बाहेर अरे येऊन बसते. घरात लय काम दळण दुळण नाही लागण तेवढं लाता कपडाच व्हायचा आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायची उद्योग करायला. मग कपडेला ते कोण धुतं? बाय धुता का तुम्ही धुता? आता त्या दिवशी तू तिच्या ठकीच्या घरी गेली निस्कारणी घेतला का नाही घरी भांडायला लावून. मग ती ठकी येडी आहे तुम्ही येडे आहे. अगं कशाला जाते बरं तू जातेच का ना आपल्या घरी कोणाला येऊ नाही द्यायचं नाही कोणत्या घरी जायचं नाही. आपल्या काय लोक पैसे देतात का? मग आता बोलायचं नाही एकट्यानेच राहायचं का? मी नाही का बोलायला रातभर बोला येळभर मास का म्हणजे बोलणे आलं. तुमचा एकच चेहरा बघून बघून बोर नाही होत का मी? ती टी पाय त्याच्यामध्ये लागत एवढे चेहरे दिसते. ती टीव्ही बघून पण बोर होते. मला थोडीशी हवा नको का बाहेरची फ्रेश? लय कटाळा तर मला फोनवर बोल. हा का? मग रात्रंदिवस बोलते फोनवर. बोलायची काय गरज तुझ्या आहे? मम्मी संग बोल तुझ्या पप्पा संग बोल. सगळ्यांसंग बोलून पण कंटाळते मी. तुमचं काय म्हणणं आहे बोला. तुझ्या पुढे हात टेकले बाधा हात नका टेकू पाय टेकवा. तसं नाही करायचं आपलं घर नको सोडून जाऊ. हा बरं ठीक हा? आहे जा. आल्या बाय कुणी इथं येऊ येता कामा नाही लोक इतके दरुडे झाले तुला सांगतो डोळ्याची पापणी हालू देते काहीतरी घेऊन जातात. हा हा लक्ष ठेवते. कोणी येणार नाही जा. मी येतो लग्नाला तिची मला 2-3 फोन आली. हा का? हाय त्यांची वराड्याची गाडी आता त्यांच्या गाडी जातो. मग जा ना गाडीत त्यांच्याच मी गाडीत. त्यांना नाही म्हणत होतो मग मला मोटरसायकल होतो ते मग काय म्हण म्हटले? ते म्हणा त्या ट्रक मध्ये तुला मोर जागा बसाय देतो म्हणा. बरं जा तुम्ही जा. हाय, मग गप्पा मोर मारत जागा बसा ठेवली. कवर. पण तिने बायकोला माग आता सोडून नाही जागा वाटत का ठेवली. काय? हं? सोडून नाही वाटत मला. आता काय सांगायचे आता हाय ते बरे चल जा पटकन. मग लग्न तिकडं आणि माझ सगळा घराकडे राहतो. हा 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 जा जा. माहिती आहे किती जीव या बाबाचा. कोणाला फोन लावू आता? हा बाबा गेला एकदा डोकं उठत. जाऊ दे मरू दे आता. कोणाला तरी फोन लावते मस्त निवांत. रोजचेच काम आहे. बसल्या काय वहिनी काय हो? काय काय म्हणता? चाललो होतं आंबराय का हा का? हा ते आंबे आले ना हा लय लोक त्रास देते आंब्याला मग सारखे पाडीत राहते पोरं सोरं मला जावं राखण करावं आंब्याचं. मग आता राखण करायला चालले का एवढं सकाळी? हा मग बापरे. मग 10 वाजले ना हो. काय माकडं बिकडं राहतं का काय? नाही नाही मग? आपलेच माणसं पोरं लय त्रास देते. हा. एक साल गेल्या साली अख्खा आंबा उतरून न्याला मावाला. एक आंबा नाही राहिला मला चोकायला. एक आंबा नाही राहिला? नाही रे अजिबात नाही. ठेवायचा बाय होता बायको ना. ठाणार बाबा मारी ठेवायचा होता अहो ना मला एकतरी. पिळाय पुरते तर आणायचे ना मला एक काही राहिला नाही पिळायला. अरे आंबा रसाला मग काय खाल्लं? आता काय इकत आणून खावा लागले काय. अरे 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 म्हणून लवकर जाता का? हा बापरे. तुम्हाला आहे का आंबे आहे? मग आमच्या वावरात खूप आंबे आहे ना. हो का? मग
खूप आंबे आहे आमच्या मोठ्या ये झाडाला. तुमचेच आहे ना छुआ. मग हे बघा ना वरती, लयच मोठाले झाले हो. मग झाडाखाली मस्त निवांत हा ना. बसले मी. हे दारातला आहे, आता घरचा शेतातले तर बघा शेतातले वेगळेच असतील तुमचे. मोठे मोठे आहे असे. हा काय हा. चांगल्या कोया झाले असेल त्याच्या. बरं बरं. जर लागले तुमच्या शॅम्पल द्या एखादा खायला. का बरं तुमचा देता का एका दिवस आम्हाला शॅम्पल? नाही नाही कसं आहे माहिती काय, एकदा तो नवऱ्याचं माय झाले वाद. कशामुळं हा कशामुळं? ते नाचायवरून. त्याच्यामुळे ना काय होते माहिती का वहिनी, त्याचं माझ जमतच नाही. अरे द्या. मग गावात होती वरात, हा त्या वरात येत होते दोन नवरं पेर. तुम्ही तर पेता ना काय आहे पण लग्न कार्यात? काय बोलती वहिनी, लग्न कार्यात पिता असाल. कधीच नाही. तो नवरं इतकं पेत काय नाचत ते सांगत हे लावा ते लावा आणि खाली लोळून नाचत नुसतं जमिनीवर. मग त्यांना तेच आवडतं. नागिन नाचत नागिन डान्स आवडतो. हे कुठं चालतं काय? मग नागिन डान्स कपडे करावा. धुवायला तो आक किती कपडे खराब करून येतं. जाऊ द्या आता काय करावं लागतं. थोडंसं दापी जायचं, असं खाली पडून नका नाचत जाऊ मला, उभे उभे नाचत जावं. हा त्यांना बरं सवय आहे. खाली पडून नाचायची. हा का हा. तो सवय लावली सवय मला माहिती. हा तरी तो म्हटलं खाली का पडत. हा ते सवय लावेल ना मी हा, खाली बरोबर. पडायची म्हणून. बरं बरं बरं. कुठे गेला आता? ते गेले लग्नाला, आत्ताच गेले लग्नाला. लग्न गेला. हां हां थोडंसं लक्ष राहू द्या जा आता. हा, मग लक्ष आहे ना भरपूर. काही घराच्या बाहेर येऊ देतोय तुम्हाला तर. अहो मग काय ते बाबासारखा बडबड बडबड करत राहतं, घरातच राह बाहेर तर मी जाम केली होती घरात राहून राहून. मग काय तसं असं म्हणा मोकळ्या राहणार टेन्शन घेऊन घेऊन या बाबा. या आपल्या आंबे का या. हा का? हा पहा मावले आंबे कसे काय. तुमचे आंबे चांगले असतील ना, गोड आहे का? हो मग मी दरवर्षाला बार लागला का फवार येतो. हा का? हा मग त्यांनी काही गोड गोड येत? गोडही राहते आणि एक करीची नुकसान होत नाही. हा. तसे तुमचे ना गळ्यात आहे मला वाटतं. आमचे बाबाच गळ कुठे आहे तर ते आंबे का बरं गळणार नाही? बरोबर बरोबर. वनातली बोली तो लय गळत आहे, लय गळत तो. मग तसं मला देठाला नाही नुबार हा का? खाली गळणारच नाही. आमचे डेटाला पक्के नाही. नाही अरे 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 डेटाला असे ते एकदम लुचपुचू आहे. हा का मग बरोबर आहे. बरं जाऊ दे वहिनी, आता तो ये लग्न गेला म्हटलं मग काही टेन्शन नाही. एकटाच आहे ना घरी? मग एकटीच आहे ना, आता काही दिसत नाही का? चालले मस्त निवांत बस. पोरं सोरा सगळे गेले शाळेमध्ये. हा का? अरे बरं आहे बरं आहे. शाळेत गेले, आता बसले निवांत. काम काय रोजचेच आहे आवरायचं. मोबाईल देतो पाहून पाहून देतो. मा नंबर आहे का? का बरं? नंबर तर घ्या मावाला कशाला? पायावरती असं तुमचा ना म्हणजे फोन करायचं कधीतरी का? बॅग. तुम्हाला एकटे असले ना ऐका, एकटे असले ना टाइमपासला बोर कोण झालं नाही तर ना. बा, हा तर मग बोलायचं मला या कोण नाही वा तुमचे मित्र गेले बाहेर. हा. मग मारे जाऊ गप्पा आपण घरी येऊ हा असं का? काय होतं. फक्त गप्पा मारायला ना? अच्छा तुमच्या मला तसं काय असलं नाही हो ना तर बाबा, आपण तसं कसं काही नाही नाहीये. नाही नुसत्या गप्पाच मीच नाही वा विचारते काय तुम्हाला, होतंय. गप्पा मारायला नाही का असं? तसं हा गप्पाच मारा आपण. गप्पा मारायला खूप लोक आहे, खूप बायका आहे, पण हा बाबा संशय घेतो ना आमचा. खबर याला बोलू नको, त्याला बोलू नका, घरातच राह, घरातच काम कर, हे कर ते कर. यानं काय केलं माहिती का, तो याला मोकळं केलं. हा ना? यानं कोणाशी बोलायचं हा. बायाशी. आता ते ठकेशीर जायचं काय काम याचं, काय काय काम घडी याचं घडी ठकी ठकी करता. तुला माहिती आहे काय. चालीची चांगलीच कटकट बघून आहे मला. मला ती मोठी जागा दिली ती बसायला. काय झालं सर? काय नाही, त्या गणपतीच्या पोराचं लग्न होतं. हा मी दिलं म्हाताऱ्याला पाठवून. मी चालू होतो लग्नाला आणि नेमकं लग्नाला डळायचं टाईम बाय कोणाची कटकट चालू केली का बाप नाही बरं. त्या कटकटीत बोलता बोलताय ना वरड गाडी झाली पॅक. अरे ते कटकटच करेल ना. पण ते मला तो ड्रायव्हर म्हण माग फाळकं बस म्हणून. हा आता मी मोर कॅबिनमध्ये बसणार मग फाळकं कसं काय बसन. आला वापस राग राग. नाही तर मोटरसायकल घेऊन जातो ना. बरं झालं वापस आला. का बरं? नजारा पाहिलं भेटेल नजारा म्हणजे घरी घरी. आता तो रोज पाच दिला काय पाच नाही नाही आज वेगळा नजारा पाहिलं भेटेल. म्हणजे घरी जाऊन तर पाय फक्त. घरी का मग तुला काही माहित नाही होत का रे शिरपतराव? तू नुसता नुसता उठतो आणि सुटतो, बाहेर जातो. नाही आता घरी काय बायको थोडं मध्ये मध्ये घरी पण येत जावा. आता रोज घरी ना भाऊ, रोज घरी. पोरं जाते खेळायला निघून, हा तू जातो इकडे तिकडे निघून. वहिनी एकटीच राहते घरी मग. आता ते मोर पोर आहे ना ते नाही का 10-12 वर्षाचं हा असो क्रिकेट बारी खेळतो आपण. मग त्याला शेंगोळे गावर माहिती पण मग. आणि त्याला पोर शेंगुळ्यामध्ये हा बारीक आहे म्हणून का? ते लहानपणी शेंगुळा खायचं. शेंगोळे नाव. लहानपणी ना ते गुढी शेंगू का लाल शेंगुळा लय खायचं बाकी मग समजा जर आता ते मोठा क्रिकेटर झाला तर मग त्याचं नाव काय ठेवणार? शेंगुळ्याच. तेच शेंगोळ्याच का? हा खायला आवड आहे. ते नावलं का त्याला पाहिलं की मला लयच हसू येतं. बरं तो हसत बी राहत बरं का. लय लय शेंगोळ्याच का बोले बारीक.
हाच तर 4,000. हाच तर 4. हा ना मी आता आहे येतो का ना- लागणार चल चल ना माझा जोडदार. थांब आता जाऊ थोड्या वेळानं मोटरसायकल काढू आपण डायरेक्ट दोघे निघून जाऊ आता म्हाताऱ्याला पाठवले आता तुम्ही राहिलं मला जोडी कोणी नव्हतं मी जाणार होतो खर्च आपला आहे. हा का चालेल 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 मग तर काय टेन्शनच तुला नाही काय राहणार. लागेल ना हं. सगळं वाटण्यात करू जिंका टाकू. हा का जेवाय जेवायचं फेटा बेटा माझं येतं ते. आपलं काय एवढं खर्च राहत नाही बा, आपण पेट्रोल टाकायचं फक्त बाकी ऐ पेट्रोल माय मी टाकणार आहे. हा का? मग तुला बसून मी वरून खर्च करणार जर आलं सगळं. नाही जाऊ ना तुला 1 रुपया खर्च होऊन देणार नाही. फक्त माझं काय म्हणणं माहिती हा. शिरपतराव थोडं बाहेर जर गेला ना तू कुठं थोडंसं घरी लक्ष ठेवायचं मी तर कॅमेरे बसून गेलो डायरेक्ट कॅमेरे बसून गेलो डायरेक्ट घरी म्हणजे कोण आलं ना नाही. आपल्याला जागेवर दिसतं नाही तो वेगळं आहे माय वेगळं आहे. कस काय माझी बायको लय शिस्त माझ्या बायको हा का लय शिस्त नाही शिस्तबाद आहे म्हणा शिस्त माझी तिला कोणी कोणा सगळं बोलताना दिसताना नाही बाहेरमध्ये बसताना तिला मी शिक्षा तेवढी काय ते माहिती का, मला त्याची संगी भेटली होती संगी भेटली म्हणजे असं एक जण गप्पा मारत होता तिनं असं पाठमोरी पाहिलं बा समोर नाही पाहिलं कोणी असं लहानसं होतं कोण होतं काय माहिती असं नाही एखाद्या लहान हा. शेजार पोराचा पोर कपडे घालले होते भाऊ म्हणे हा ते पोर आहे ना ते लहान पोर आहे ना, त्याला कपडे घालायचे हाऊस आहे ते कपडे घालून येते. पण काय माहिती का लोक जर ते जाणं येणं जास्त झालं ना मग ते सांगता नाही बरं का काही बी होऊ शकतं नाही अरे लय पोर बारीक आहे. जीव पडतो जीव काय जीव पडून जातो एवढं पोर सांग पोरायचं नाही पोरा सांगा नाही काही ते शेजारचं पोर आहे ना ते काय मी त्या बसते मम्मी काही बसते ती. बरं चाल बरं तुझ्या घरी जाऊन तरी पाहू मला संगी बोलली म्हणजे नेमकं शिरपतराव बाहेर चालला म्हणलं मग आज कोणतरी आलंच असेल म्हणे घरी शक्य आहे का बरं चाल एकदा शक्य का, पाहून शक्य चक्कर का? मार बरं चाल बरं माणूस लयच येते मी. वहिनी बरं तूच सांग तिचा नवरावरून किती वर जाईल तुला माहिती ना 4 वर्ष बरोबर ना हा मग त्या पोराचा चेहरा तो नवऱ्यावानीच का दिसतो अहो तुम्ही कशाला त्यांच्यावर बळजबरी काय? घेताय आता चेहऱ्यासारखे चेहरे कोणते हा, असतात काय माझा बोल- नवरा तसा नाही काय पण नका काय बोलू. बोलत ती वहिनी तुला त्याच्यामुळे तो घराच्या बाहेर निघून देत नाही आणि तुझ्याजवळ कोणाला येऊन देत नाही माहिती आहे का ते तुला माहिती होऊ नये म्हणून अहो असं चावळू नका तुम्ही सगळे लोकांना सांगत बसा लोक काय कोण? म्हणतात आमच्या तोंडात गुगलते मला काय मग करायचंय आणि सांगायला लोकांना सारायला दिसतंय हा खरं म्हणताय का मग तुम्ही? खरं म्हणते का मग तू ना फक्त म्हणजे घराच्या त्यांच्यासारखं हुबहूब त्यांच्यासारखं दिसत एकदम बारीक बारीक डोळ्याचा हा का हा नाही तू आजही पाय आणि असा कलर डाऊन असा हा डांबरा टाकलं तरी त्याच्यावर खाली घालणार नाही असं आहे. खरं सांगताय तुम्ही हो बघा बर का तर खोटं तुला- निघालं तर हा? अरे खोटं निघायचं काय वाटत तुला स्वतः एक दिवस घेऊन जाईल संध्याकाळी आणि तुला दाखवी वाटलं सर हा एक नाही तुझ्या नवऱ्याचा पोर ये म्हणून हा, येऊच द्या त्या माणसाला हा. आणि त्या माणसासमोर सांगा बरं तुम्ही असं. कोण मी घाला सांगू द्यायचं सगळं त्याला काय तुम्ही कळत काय नाही. आमच्या घरात भांडण लावतात तू काय तू तू विचार आल्यावर हा तू विचार आल्यावर आमच्या घरात भांडण लावता मी गाला बांधलं लावू मग तुला आ, तुला तुम्ही खपत बघितलं का त्यांना तुला बघितलं खपत का? आहे का या गोष्टी मला तुला तर- जर खपत असेल ना आणि जाऊ दे मरते मला अहो, काही नाही म्हणून मी तुम्हाला विचारते मला तुम्ही खरं तुला आहे सांगू का? राहिले खरं आहे म्हणूनच हा बाई बाळा नको करू जरा तू बाई माणूस आहे ना आपला काय नवरा माणूस काय आहे करतो बाई कुठे हा? जातो हा एवढी चांगली बायको बरं आता सोडून नेमकं काय? लग्नालाच गेला एका शहराने तूच सांग जाऊ दे मरते जर त्या पोराला ठेकीलाच घेऊन जर बाजार आटाला गेला असेल कुठं घेऊन हा तुला माहिती आहे का लग्नाचं आज म्हणून मला खूप टेन्शन हा, आलंय अगं आता. काय बोलते काय नाही तुम्ही काय पत्रिका सांगता? पाहिजे का लग्नाची पत्रिका पाहिजे की तुला का आजचं लग्न आहे म्हणून तूच सांग जाऊ दे पत्रिका नाही अरे, पाहिली किती एवढी येडोंबा राहिली का तू हा खरं सांगताय ना तुम्ही आता खरं सांगता का काय वैरी बोलती तू मला आता खूप टेन्शन आलंय मला आहे ना आता त्या माणसाला येऊ द्या घरी त्याची चटणीच करते माय मी बायको मला कुठं बाहेर येऊन देत नाही लग्न कार्य असले संघच लगेच हा. संघच आता. हा माणूस मला घरात ठेवतो आणि एकटाच पळतो हा मग याच कारण ते मग तू हेच ओळखायला पाहिजे होतं हा. का आम्हाला घरात का ठेवतो म्हणजे हा? माणसं किती हे राहता नालायक राहता आणि बायांना दोष देता बायांना बरं, जाऊ दे कुठेच आता देत नाही बाहेर मी काय म्हणतो लग्नावरून आला का मग तू त्याला मन काय मान नंबर घे मान नंबर घे ना काय तो तिकडे माझ्याकडे मला सांगायचं बरं का कुठे गेला माझा नवरा दिसला का मान नंबर घे सांगा नंबर पटपट घे 9763 हा 2142 हे बघ आता आहे ना मला नंबर कॉल कर हा आणि मला कॉल केला की मी येत जायला टेन्शन नको घेऊ कशाला? हा? भेटायला अहो तुम्ही सांगायचं तो बाबा कुठे आहे काय आहे, भेटायला काय भेटायला नाही यायचं तो बाबा गेला ना तिकडे दिसला ना म्हणजे? लगेच मला फोन करून सांगायचं अगं इथे बाबा बाबा इडे घेतला का नंबर चल बघ नंबर घेतला ना तुम्ही कुठे गेले होते हा? तुम्ही कुठे गेले होते तुम्ही गेले कुठे होते का रे हा अहो गेले हा, कुठे मला होते घ्यायचं- हा? गेले कुठे होते नाही गेलतो ना कुठं कुठं गेले होते तुमची मजा बारा दोघांची हा का
पत्रिका दाखवा. कोणती पत्रिका? आमची मजा बघितली ना तुम्ही, पत्रिका दाखवा. तुमची मजा बघू द्या मला. पत्रिका दाखव तुला. दाखवा. बरोबर बोलली ते माझी संगीत वहिनी. काय ए बाई ये बाई आजची तारीख आहे बाई. पत्रिका बाई आजची तारीख आहे बाई. आणि लग्न किती वाजताच आहे बघा. लग्न 12चे. आणि तुम्ही आले कितीला घरी? माय उकली वराडाची गाडी. हा वराडाची गाडी उकली. मग तुम्ही उकल्यावर का लगेच गेलंच नाही अजून, आम्ही मोटरसायकल जाणार आहे. हा आणि हे काय मध्ये मध्ये बोलायला? नाही तोच हे तोच काय म्हणा मध्ये गाडी मध्ये बसली बोलायला? हागा नाही आपण मोटरसायकल जाऊ. तुमचं काय बोलायचं काम बरी नाही. झाली गाडी उकली. हा जर मग गाडी नसती उकली ती दिसलं असतं का आपल्याला? अहो काय दिसलं असतं का? नाही नाही काही नाही. बरं बरं. काय आता ना ते माहित पडलं. अहो नीट बोला. मला सगळं नीट बोलायचं नीट. नीट असं बोल राहिलं सगळं वहिनी. कळालं. तू मला काढून काय? देते ना, जे मला काढून देते बाहेर त्याला कारणीभूत येच आहे. काय? ए, स्पष्ट कोण स्पष्ट माझं शब्द बोलायचं. होतं का? आपलं बोलणं तुमच्या होतं का? अंगावर आलं म्हणून असं झाडायचं हा नाही. बाई, लगेच आता- माझ्यावर नाही आता- दोष द्यायचा. तोवर मा वाद व्हायला बरोबर. हं. काय वर व्हायला नाचायवरून ये गाणं तू लाव, मी काय म्हणायचं ये गाणं लाव. मी म्हणलो मला नागिन लागत तू म्हण मला मला पैत्र लागतो. पैत्र लागत. हा त्याच्यावर वाद त्याच्यावर झाले. नसते ती. तू पेल होता बरोबर. हा, मला नागिन असते ती. हा हा, बरं आपला वाद होईल, आपला मारामारी झाला, डोकं फोडा हा झालं झालं. मग तू काय आला माझ्या घरी? कोण? मी मला चाललो होतो मावाल्या. वहिनी मोबाईल पाहत होती, तिला आवाज दिला. वहिनी म्हणा का भाऊजी चालले. तू आवाज दिला. म्हणलं नको बाई, तो नवरेच माझी भांडणं व्हायला. म्हणलं ते बरं लग्नाला कुठे गेले ते. चालले विचारलं मी हा, त्यांना. हा. आवाज दिला काय? मी चाललो आंबे राखायला मावाला राहणार. एवढंच बोलले. काय बोलले ते? हा का? आंब्याविषयीच विषय होता. काय नंबर होतं? काल घेतला नंबर. हा नंबर काल घेतला. नंबर काय घेतला म्हणजे? नंबर का बरं? नंबर का दिला मा बायकोला सांग. तिनेच मागितलं ते म्हणा भाऊजी तुमचा नंबर द्या म्हणा. नाही. मी एकटेच घरी राहते तू म्हणा. म्हण मा नंबर राहून दे याला कळाला. हा राहू दे ना, म्हणलं राहू दे ना. तुला राहिलं बरं का शिरपतराव, मी त्या दिवशी नंबर माहितलं वहिनी का? मला म्हणे बाई माणसाचा नंबरचं काय काम आहे, असं तसं. अहो तुम्ही ना का आगीत तेल तू? नाही बा वहिनी यावं, मी खरं आगीत त्याला ओतायचं काम नका करू. परवा दिवशी मला भेटले त्या का नाही? मग कशाला यांना कशाला नंबर म्हणलं देऊ? शिरपतरावचा फोन. हे काय म्हणजे म्हणताय? हा सुद्धा नंबर मागत होता तिच्याकडे. म्हणलं शिरपतराव म्हणजे किती तुमचा राहिलाय अपराध. साब्यात सुद्धा किती राहिलाय का पाय. म्हणलं तो असं शिरपतरावचा फोन स्विच ऑफ राहतो. वहिनीला केला का बोलून घेत जाऊ असं. श्यामा ये ना उद्या घरात दिसतात नाही. हा का? नाही दिसत. म्हणजे तो आज सगळंच राहून तिला तो नाही- बायकोचा नंबर मागवता डायरेक्ट फारकतच घेईन मी. हा का? का रे. अहो, तुमच्या दोघांमुळे माझं संसाराचं ये वाटोळं नाही होईल ना. बघा. काय बोलताय? या अंधारातलं केलं ना उजेडात एक दिवस तरी येतच. मी काय म्हणतो ऐकतो का काय तू. केलं? अंधारात केलं का उजेडात आलंच. ए. काय केलं अंधारात? माझं दूध पेची डोळे दाखवू दे, मला कोणी पाहत. अरे आम्ही काहीच नाही केलं रे तू बाहेर. बापरे, तू गाप मी अरे तो आज जोडीदार तो घात करून राहिला. तो तोंड हा. जुड्यावर का तू आलं का जग मारा कोणला मी राहण्यात चाललो होतो भाऊ. त्यांना विचारलं तुमचे आंबे कसे आहे? हा. चांगले आहे का? या एवढंच मग- बोलले. मग त्याने विचारलं असं, वहिनी तुझे आंबे कसे आहे? आंबे जेवढले कसे? म्हशी, त्याच्या दाखवा. आंबे झाड तरी आहे का? त्याला वावरच नाही, त्याचं झाड कोणी कोणी. हा. बोलले आहे. तू आला तर तू आंबे पाहाला. तो शेवंतीचे आंबे राखीतो. हा तू शेवतीचे आंबे राखायला त्याच्या एक तरी झाड आहे का आंब्याचं? का हो खोटं बोलता? त्याच्या मी बांधव राखायला गेले ना. हा पाहिलं? राखायला गेले लोकांचे घेतलेले. हा. तुम्ही तर म्हणे माझे. नाही मग ते मावालेच मारायचे ना घरची मग. समजूनच राखीत होतो. हा कोणाला हात लावून नाही देत मी. आपल्या बांधायला ना आंबे ना त्याच्या बांधा झाडा काँग्रेस आहे. हा मी मग आंबे पाहायला आलता काय? मी ज्याचं काम पूर्ण घेतलं ना त्याचं शेवटपर्यंत पूर्णच सोडित करतो. नाही पुरं सीझन वर. हो जोपर्यंत आपण उतरेल नाही आंबे तर तोपर्यंत पाहिले, आमचे आंबे तर पाहिले ना वरचे. हा थोडे लहान मोठे झाले रे आता तुमचे. हा? ते लहान- आंब्याच्या गडबडीमध्ये आमच्या संसाराचं वाटोळं होऊ राहिलं. जावा घरी आपल्या आपल्या. म्हणजे? नाही, नाही. वा. घरी काय तो तास जाईन काय? वहिनी तुला वाटलंच बा तिकडून आंबे घेऊन ये तू तुम्ही. असं नाही मला जाणार. नको बाबा तुमचे आंबे. तू गोड असं असो, जाणार कडू नाही. असो. तू आता अशी राहणार नाही. मग? ज्याचे हात पाय मोडून तू हात पाय मोडणार आहे मी आता. का बरं? माल काय मोडशील. का बरं? तू दुसरं काय कर, हात पाय नको मोडू त्याच्या नाही नाही हा ना हात वहिनी पाय अशी खाली मोडलं. बसेल ना, मला वाईट लागेल. कोणचं? ते वहिनीला काल तिला नाही का? ठेवायचंच रे तर मग तिला काय करतो? हा का? बरं येऊ हात पाय का? मोडल्यावर तुम्हाला भाकर कोण थापून खाऊ घालं? मी तुम्हाला पाठ्या दुसरी बायको करीन. हा का? हा. आम्ही बी पट्टीन बघते कोणती. हा शेर लाव तेवढी. मी पण बघते. लग्नाला गेला होता ना. लग्नाला जाते अजून तू मध्ये मध्ये नको बोलू. तू हात तुम्ही पाय रिटर्न काढ. का आले? हा? रिटर्न का आले? मी मजा पाहिलं मोटरसायकल न्यायला आलो म्हणलो हा. तो इकडं एवढीच गडबड चालू. मी म्हणलं भाऊ त्याला माझ्या संग जर जायचं असेल तर तुला कपडे बदलावे लागतील. म्हणून कपडे बदलायला आला होता घरी. कपडे तर बदलूनच गेले बरं ना. मी काय होतं जाऊन दे आता मेन विषयाला हात घालून येत तो एकापासून गॅटमॅट. ए बाबा काय काच तुम्ही काय आहे? आहे का? बाब्या नीट बोल बघा पुरा टायरच घालू घालू मारी टायरच घालू घालू म्हणजे मारी. घालशील पत्रावर टायर पुरा टायरच घालू घालू मारी. अहो, आगीत तेल ओतणारे. जाऊ नाही, तुमच्या नाही, तुमच्या नाही. घरी.
बरोबर तो आता माझे होते लोटायला लागला. काय वहिनी तू हाक नसती मारली पटकन मी सरळ चाललो होतं ना मग तुम्ही सांगा ना खरं काय पण बोलले ये ते. तो नवरी आता मी म्हटलं तुला ते बेवड ए बाबा ए तुला tire काय- बाबा तुला- लेटर आहे तुला काय सांगतो तू काय करशील हा. तू काय करशील त्या बिचारावर आरोप करू नको माव आरोप करू तू काय नको करशील? तू काय आम्ही करशील? धुतले तांदूळ दोघे बिचारे धुतले ए यायचा ना. ये काय ए बाबा पैसे देतो, मर 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 बाबू. अरे मरल बाबा दुपारी माणूस येते काय झालं त्या माणसाला तर तू तुमच्यावर भेट रे मंदिरा का भेट तुला दाखवतो तरी बाबर इकडे येऊन जा बाबर इकडे तू मंदिरा का भेट अरे नको शरपत अरे मंदिरा का भेट तू बोलायचा विषय होता आज तर तिची लय मालिश करायची बाबा तुझ्या बरोबर मी फस तिची लय मालिश करायची अजून आता ते काय ना लागू दे. बघा रुपये तरी 10 पैसे अंगार तरी अजून तो रुपये करायचा आहे पुरा हा का हा त्याला सुजून कारण नसताना कोणाला मारायचं नसतं अरे तू गाप तुम्ही गप बसा तू गप्प तुम्ही बस. पण गप बसा हो त्याचं काहीतरी हायच आहे गरबड. हा का कुठपर्यंत काय आहे आला? माझं आणि त्यांचं अरे थोड्यावर रे म्हणजे भाऊ कोणासोबत बोला का लफडेच करता तू का नको बायका? काड्या करू रे साब्या हॅलो आईला तू डालाय को हागली अडे हॅलो हॅलो कमळे हा तुझ्या नवऱ्याला नाही येताना घरी न्यायचं ठरलं ना आता तुझा पत्ता कटे डायरेक्ट ॲम्ब्युलन्स घेऊन ये. आंबोलच घेऊन ये. हा काय झालं बाबा आंबे गिंबे पडले काय डोक्यामध्ये नाही आम्ही नाही त्याचे ना हात पाय ठेवणार नाही मी आणि त्याला ना 10 मिनिटात तू जर आली घ्यायला तर तू जेवण तर सापडन तुला नाही तर तुला तो एक अवस्थेत दिसन तुला 10 मिनिटात माझ्या पैसे आली तर ठीक कुठे आहे तुम्ही आम्ही आमच्या घरीची हो मानवरे झाले आंबे राखायला आंबे राखले तो आंबे पाहून आले दुसऱ्यांची हा दुसऱ्याचे आंबे पाहून आले तुला जर नवरा जिवंत पाहिला असं तर लवकर ये नाही तर मग तुला जिवंत नवरा दिसणार नाही ये बाय 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 आलेच आलेच असं लोकांना सांगितल्यावर लोक काय म्हणतील तू शांत बस. बायकोन आलाय की माझ्यावरच बोलतील ना दोष ठेवतील ना लोक मी काय म्हणलं तुला काय म्हणजे तुमच्या बायकोची इज्जत काहीच नाही का याचा हात पाय काढला का मग तू काढतो बर का वहिनी नाही अहो तुम्ही शांत बसा मला अजिबात बोलू नका तुम्ही. तशी नाही बरं नाही, का पण ती मला ना संगी बोलली म्हणून तर गडबड तुम्ही माझ्याकडून बोलायला पाहिजे त्यांच्याकडून बोलायला तुमच्याकडूनच बोलतोय ना पाहिजे वहिनी. तुमच्यासोबत मी बोलत राहिले तर तुमचं माझं लपडच राहणार आहे का नाही नाही तसं काही नाही आणि मग ते बोलत काय राहिले बोलत मग पण त्यांचं असं माझं काय? लपडच राहणार आहे का मला ना 100% खरे बघ 100% कसे लस 100% तुम्ही 10 बायांना बोलता मग 10 बायकांसोबत तुमचे लपडे आहे का नाही नाही आम्ही आज बसतीच नाही का पाठमोरी नाही बोलते ते हा? असं समोर बोला त्या समोर समोर मग आम्ही पण समोर रोज बोलत होतो. आता तो जर सांगितलं तुझी बायको आता तुला काय करेल सांग मावलं सगळं गावात बाय तुला सांगतो वहिनी हा, आता याच्या टक्केला तिचा नवरा वारून 4 वर्ष झाले हा. आणि नवरा वारल्यावर दिवस गेले याचे आणि पोर पाय कसं आहे याच्यावानी का हो? हा आता काय ठकीचं काय हा? थांब काय ठकीचं काय ठकीचं काय ठेकेदार त्यांना मारेल ठकीचं काय थांब थांब इकडं वास इकडं काय झालं ठकीचं काय काय झालं? मागं, मागं. शिरपतराव थांबा थांबा शिरपतराव तू काल मध्ये आली मारलं का? हे? काय झालं काय झालं बरं मी काय होतो माझ्या घरी याचं काय रोज रोज याचं काय काम ए, मी आंबे राखायला जातो रे आपले राखाय तुम्हाला शेवटीचे ठकीच्या घरी जायचं काय काम आहे रोज रोज अगं ठेकेचं नाव यानं मला ठेकेचं त्याचं लपड हा तुम्ही तर आंबे राखायला गेले होते इथं कशाला अगं इकडे जातो रे मी रोज मग इथं ये वहिनी एकटी बसली होती मोबाईल पाहत बरं मला सांग वहिनी तुम्ही या बाजूला म्हणता आहे यांचं का लफडं आहे, हे म्हणता तुमचं नाही आहे. इकून जाते भाऊन जा इकून जात्या आणि तुम्ही सारे पहाडचे निघले आता दुपार होत आली तर काय करतात तुम्ही अरे मला तर चालायला थोडस दम लागतो हळूहळू जातो मी अगं बाई बसले 2 मिनिटं काय एवढं हा. मिनिटं, सारे पहाडचे वहिनी बरं निघले. सगळं करू जा चहा पाणी करा जेवण करा म्हणलं नाही माई बायको डबा घेऊन येणार म्हणलं डबा बाई. घेऊन येणार आहे हा तू हे बाबा त्या म्हणलं त्या ए, ए, अरे, ए, ए, काय हात- तुम्हाला हात कशी शिरपतराव नाही नाही हे चांगलं नाही जीव घेणार आहे का तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव घेणार आहे मग त्यानं मावलं परपंच मोडलं त्याचं अरे मोडलं म्हणजे अजून कुठं काय झालं तुमच्या हातात आहे अजून याला जिवंत ठेवलं अजून सुधार बाबा मा एक मत आहे बा असं. अजून सुधार कारण नसताना त्याला काय सुधारायचं माणूस सांगतो आहे. काय नाही तो बायको जाऊन मला सांग बरं हा? हा काल इकडे तिकडे तोंड घालतो बरं बरं तुला ठेकीचा नवरा मारायची काय गरज होती ए आमचा वाद होता तो हा ते आमचे झालं बांधावरून म्हणजे कारशी तुम्ही मारलं हा बांधावर काढले का? बांधावर ठेकीचं त्याला पड होतं आणि हा तुझा नवरा मध्ये आड येत होता म्हणजे नवरा म्या मारला हा. आणि मला हा खाऊ राहिला म्हणजे आता शिरपतरावचा नंबर आहे बुवा. हा तू सुद्धा एक दिवस सापडणारच बॅटरी हा. कंटिन्यू तू ये फक्त आता म्हणजे ज्या बाईशी लफडं केलं तिच्या नवऱ्याचं काम करू हा मग उद्या आहे ना हिच्या संग लपड केलं हा माणूस सुद्धा मारू शकतो मारू शकतो मारू शकतो मग त्याच्यापेक्षा मला बायको नको सामा काहीच नको मी संन्यासी होतो म्हणजे मी काय एवढी येडी का जाईल बाई का यांच्या संग लपड वहिनी करायला तशी वाटत नाही का बरं का? गप्पा केला काय सांग का हो मी तशी
तो गप्पा काय तरी कान धंदे सोडून या बाई जो बसले कसे हे मला का सांगा. काय आवदास काय डकडा केला तास देव कायचं ताण? इथं बरं, वही बाहेर नंबर दे रे, गप्पा फोन कर मारता मला. तुम्ही. येतो मी नंबर हे चल घेतला. नंबर किती पाहिजे तुम्हाला तिचा बाबराव जाऊ दे दे इथले ते मिठू ती शेवंती वाट पाहत असेल आंब्या खाली आली सर हा आंबे उतरायचे आज हा का येतो का 2-4 शाखा ठेव ना आपल्यासाठी तिला म्हणा 2 आंबे दे फक्त पिवळे बर दे माहिती मी तुमच्याकडे जरा दोन चला मध्ये घरी हा. हा. हा? हा चाल येऊ का येऊ का कुठे चालले तुम्ही कुठं आंबे राखायला शेवंतीचे रिकामा हा माणूस वैताग त्यामध्ये देतो सोडून बाहेर गप्पा मारत राहता रिकामा वैताग देतो हा माणूस रिकामा भांडण काढतो हा जाऊ दे आता उद्या आहे ना उद्या तू ये हा शिंदाला डायरेक्ट आपलं फार टाकायचं बरं नकोच नको कशाबद्दल पाडकती मग फार कधीचा लय विषय वेगळा होतो शिरपत हा ना बा ना आता हा? काय कारण नसतं नाही का नी? नकोच मला बायको नको ऐकून घे मी काय केलं बरं सांगा त्याचा माझा मी म्हणतो मला नागिन लावतो म्हणून पवित्र लाव हा त्या पवित्र माग उडी घायला लागलं होतं मला काय उड्या हात मग मा पाय दुखत होता ना म्हणून नागिन माझी झुपून चालेल अरे मग झुपून मी नागिन खेळलो शिरपतराव त्या दिवशी तू पॅन्ट फाडून टाकली होती बुंडेवरती पुरे असं आलं कशाला ते नागिन उभी जाऊ दे नाचतो फाडू दे हा? 100 फाडू दे मग माय हाऊस होणार आहे का आयला पाहिजे वही ते नागिन एकच डान्स येतं का नागिन नागिन dance? dance बाकी डान्स नाही येत का हा तरी पोरांनी खाली पाणी टाकलं पाणी गटरात लोळला तो त्या पाण्यामध्ये माझी नागिन चालली होती यांची नागिन पाण्यामध्ये होते आणि माझ्या मनगट धुवून धुवून होते बरं जाऊ दे वहिनी बरं काही शिरपतराव जाऊ दे झालं असेल ते संगीत वहिनी मी येडी आहे तर बाबराव बी तसा नाही तू म्हणतो पण आता आहे ना बाय तुम्ही दोघंच आहे, तिसरं माणूस आहे, कोणी आहे का याच्यावर? नाही हा? आहे का तो आमच्या खाली एक ठाकते आता गेल्या गेल्या खून पाडतो नाही नको रे बाबा नाही, ए शिरपतराव नाही. तू जेलमध्ये जाशील ना मग जाऊ दे जेल बघ इथं तू जेलमध्ये जाशील गेला नवरे सुख आवडत आणि या वहिनीच काय होईल ना ती नवरा करेन दुसरा नाही ना असं नाही पोर आहे बाबा पोराची हाल होती नाही नाही जाऊ दे. असं बोलल्यानं बसल्यानं असं काही लफडं होत नसतं हे लक्षात ठेवायचं पाडणार बरं एक काम कर आपण लागणार जाऊ पहिले नाही पाहतील नाही, नंतर लग्न गेलं चुली म्हणजे आता आहे ना हे माणूस आता पिलं ना आता असंच करत तुम्ही तरी समजून सांगा त्याला. शिरपतराव पाय आता हे पिलेलं आहे. मुंग्या त्याला त्या पहा. मुंग्या चावतील आता काय माझ्या डोक्यात घालतं का काय काय माहिती बाबा पा तुम्ही आता जेव्हा आहे हे माणूस आहे ना ले डोक्यात पागल झालेलं आहे दारू पिल्यावर बघा आता काय कर अरे नाही नाही इथून डायरेक्ट दगड घेऊन जातो लोक काय म्हणतील तिथे नाही सापडलं दगड मग नाही नाही, नाही. दगड ठेव इकडे बाबा दगड ठेव डोकं शांत कर चाल पहिले लग्नाला जाऊन येऊ वहिनी वर 90 डोकं शांत बरं, चल लग्नाला जाऊ चल बरं तिकडून आले ते खून पाडणार नाही. अरे पाहू ना वहिनी काय टेन्शन नाही घेऊ बाई 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 आता या माणसाला रिकामा व्हायचा देऊ राहिला हा माणूस आणि त्या बाबाला जर काही केलं तर रिकामं टेन्शन आहे आता हे काय करावं या माणसाला मला तर काही कळतच नाही